पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्राचा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आणि वारसा जपणारे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. विद्येचे माहेरघर, पूर्वेकडील ऑक्सफर्ड अशी विविध विशेषणे लाभलेल्या या शहराची आजकाल एक नवीन ओळख देखील तयार झाली आहे. ती म्हणजेच स्पर्धा परीक्षार्थींची पंढरी. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी पुण्यामध्ये दाखल होत असतात. आपल्या गावाकडून, शहराकडून, आपल्या आप्तेष्टांपासून लांब प्रथमच पुण्यामध्ये आलेले नवखे विद्यार्थी पुण्यातील धावपळीमध्ये गोंधळून जातात. खरं तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जमान्यात माहिती सगळीकडेच मिळते. ज्ञान मात्र अनुभवी आणि अभ्यासू मार्गदर्शकच देऊ शकतात. कारण उत्तुंग यशाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर तज्ञांचे मार्गदर्शन नेहमीच आवश्यक असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खडतर आव्हानात्मक शिखरे यशस्वीरित्या सर करायची असतील तर उत्तम मार्गदर्शक लाभणे हे सुद्धा एक नशीबच म्हणावे लागेल. सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमधून स्वतःचा वेगळेपणा जपणारी अशीच एक परीक्षा म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES. या परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना बरेचदा महाराष्ट्राबाहेरूनही विद्यार्थी पुण्यामध्ये दाखल होतात. याच अभियांत्रिकी सेवा परीक्षा क्षेत्रातील म्हणजेच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच IITians अकॅडमी पुणे. एव्हरीथिंग इज पॉसिबल टू अ विलिंग हार्ट हे ब्रीदवाक्य भूषवणारी ही अकॅडमी प्रत्यक्षातही हे सार्थ ठरवण्यास अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. परीक्षा काळात मुलांना येणारा ताण, दडपण, आजूबाजूचं स्पर्धेचं वातावरण या सगळ्याचा विचार करून इथली प्रशिक्षण पद्धती तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थी अगदीच शांत वातावरणात तयारी आणि अभ्यास करू शकतो. 10 वर्षांचा शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले IITians अकॅडमीचे संस्थापक अडसूळ सर यांना खरं तर निव्वळ सर म्हणूच नये. स्पर्धा परीक्षेच्या विस्तीर्ण रखरखीत प्रवासात हक्काने ज्याचा हात घट्ट धरावा आणि आपली वाट शोधावी असा हा सोबती आहे. मजरू सुलतानपुरी यांचा तो प्रसिद्ध शेर आहे ना, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया. तसंच काहीसं या IITians अकॅडमीचं झालंय. सुरुवात झाली आणि विद्यार्थी, मार्गदर्शक असे सगळे येत गेले. IITians अकॅडमीचा परिवार वाढत गेला. नमस्कार, मी पुंडलिक विलास अडसूळ. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझं BE वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून झालं. BEचा जो लास्ट इयर होता त्यावेळी मी एक गेटची एक्झाम दिली होती. त्या एक्झाम मध्ये माझं सिलेक्शन झालं, ऑल इंडिया एक रँक आला आणि त्यानंतर मी MTechला ऍडमिशन घेतलं. माझं MTech जे आहे ते IIT रुड़की मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये झालं. ज्यावेळी MTech कम्प्लीट झालं, शिकवण्याची तर आवड होती, त्यामुळे पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये टीचिंग केलं. पण कॉलेजमध्ये असं व्हायचं की टीचिंग कमी आणि क्लॅरिकल वर्क हे जास्त असायचं. 2012ला एक MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगची एक ऍड आली होती. तेव्हाच ठरवलं की क्लासेस आपण स्टार्ट करूया, मुलांना एक गायडन्स, एक कोचिंग प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया. सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील MPSC, गेट, IAS, ESE, RTO, AMVI, PSUs व इतर यापैकी कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, परिपूर्ण प्रशिक्षणासाठी, भरपूर सराव आणि परीक्षेच्या सर्वच टप्प्यांच्या नियोजनबद्ध तयारीसाठी, अर्थातच सर्वस्वी यशासाठी IITians अकॅडमी हाच पर्याय आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी निवडला आणि अर्थातच घवघवीत यशाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली आहे. हायली क्वालिफाईड टीचर्स, एज्युकेशनल काउन्सिलर्स आणि विद्यार्थी यांच्यात छान नातं इथे तयार होतं. IITians अकॅडमी मधून परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा हाच अनुभव आहे. एकदा का विद्यार्थ्याने IITians मध्ये प्रवेश घेतला की तो IITians परिवाराचा एक भाग बनून जातो. अशी काही इथल्या कल्चरची कमाल आहे.
याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते म्हणजे संस्थापक आणि IITians सर्वेसर्वा अडसूळ सर यांना. अतिशय ग्रामीण भागातून आलेल्या आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या अडसूळ सरांचा आतापर्यंतचा प्रवास हा खूपच खडतर तरीही प्रेरणादायी राहिला आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून BE झालेल्या अडसूळ सरांनी संपूर्ण भारतातून होणाऱ्या गेटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर प्रतिष्ठित अशा IIT रुरकी मध्ये म्हणजेच MTech स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळवला. इतक्या उच्च विद्याविभूषित सरांना गुणवत्तेच्या जोरावर खरं तर पटकन कुठेही मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती, पण नेहमीच स्वतःची वेगळी वाट करून समाज हितासाठी आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग करण्याकडे सरांचा कल राहिला आहे. सामाजिक सेवेचे बाळकडू हे लहानपणापासूनच अडसूळ सरांना त्यांच्या घरातूनच मिळत राहिले. म्हणूनच स्वतःचे हित बघण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मध्यम वर्गीय परिवारातून येणाऱ्या सिव्हिल आणि मेकॅनिकल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमार्फत अधिकारी कसे बनवता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. जेव्हा पण मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतात त्यांना सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची. जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या ज्या पण एक्झाम्स आहेत, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, गेट आहे, IAS आहे, त्यानंतर काही ज्युनियर इंजिनिअरिंग लेवलच्या एक्झाम्स आहेत. महत्वाचं म्हणजे या सगळ्या पोर्शनसाठी किंवा या सगळ्या एक्झामसाठी एकच सिलेबस आहे. मग आम्ही आमच्या क्लासेसमध्ये काय करतो की आम्ही क्लासेसमध्ये बेसिक कन्सेप्ट वरती जास्त भर देतो. त्यामुळे होतं काय की कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी या बेसिक कन्सेप्टच्या आधारावरती मुलं जे आहेत ते काय करू शकतात तर सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. यासाठी इथे प्रत्येक सब्जेक्ट हा डिटेल्ड आणि कन्सेप्च्युअली शिकवला जातो. ज्यावेळी सब्जेक्ट कंप्लीट होतो त्यानंतर टेस्ट कंडक्ट केली जाते. ज्यावेळी मुलांची मेन्स क्लिअर होते त्यानंतर इंटरव्ह्यूज पण घेतले जातात. यामुळे IITians अकॅडमीचे जे पण रिझल्ट येतात ते तुम्हाला चांगलेच बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल मागचे 2 वर्षाचे जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर 2017ला 199 जागा होत्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या. त्या 199 पैकी 67 मुलांचं सिलेक्शन जे आहे ते या परीक्षेमध्ये झालं होतं. सिमिलरली 2018 मध्ये जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम आली होती 150 जागा होत्या. ते 150 मध्ये 63 मुलांचं सिलेक्शन जे आहे ते आपल्या क्लासेस मधूनच झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने अदर ज्या कॉम्पिटिटिव्ह काही एक्झाम्स आहेत जसं की टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची एक्झाम असेल, WID असेल, WCDची असेल, PWDची असेल, याही एक्झाम्स मध्ये आपल्या अकॅडमी थ्रू बऱ्याच मुलांचं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. अशाच पद्धतीने IITians अकॅडमीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावं असा निर्धार करून प्राध्यापक अडसूळ सरांनी ही IITians अकॅडमी म्हणजेच निव्वळ ट्रेनिंग सेंटर म्हणून मर्यादित न ठेवता विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्यात एक विश्वासाचे बंध जोडून एक परिवारच निर्माण केला आहे. IITians अकॅडमी मध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या एक्झामची तयारी आपण इथं करून घेतो. आणि जर आमचा रिझल्ट पाहिला तर गेल्या 10 वर्षांमध्ये ऑलमोस्ट 900 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ऍज अ क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर. आणि ज्याच्यामध्ये ज्या एक्झामचा समावेश आहे त्या एक्झाम्स म्हणजे MPSC, WID, टाउन प्लॅनिंग असेल, PWD असेल, काही म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाम मध्ये आपल्या मुलांचं इथून सिलेक्शन झालेलं आहे. निव्वळ यशस्वी होणं पुरेसं नाही, अपयश पचवण्यासाठी मनाने खंबीर राहणंही तितकंच महत्वाचं आहे. काही मुलांच्या गळ्यात यशाची माळ पडते, मात्र अपयशी ठरलेल्या शेकडो इतर मुलांचं पुढचं सगळं आयुष्य निराशेच्या गर्तेत बुडून जातं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वार्थाने तयार करण्यासाठी फक्त 3 विद्यार्थ्यांपासून ही IITians अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय अडसूळ सरांनी घेतला. आणि आज एखादा वटवृक्ष फोफावत जावा तसा विस्तार वाढतो आहे. आत्मविश्वास, परिपूर्ण तयारी, योग्य मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजत आहेत. इतकंच नाही तर आता रसदार फळंही मिळायला लागली आहेत. नमस्कार, मी केदार बिरजे. IITians परिवारामध्ये गेल्या काही वर्षापासून मी व्यवस्थापन सांभाळण्याचं काम करतो.
व्यवस्थापन सांभाळत असताना येणाऱ्या खूप साऱ्या अडचणींना फेस करत आपण खूप साऱ्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. IITians अकॅडमी गेल्या 9 ते 10 वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे. आमच्याकडे येणारे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, हे खूप रुरल भागामधून पण आलेले असतात, खूप वेगवेगळ्या सेक्टर्स मधून आले असतात, काही तालुका लेवल मधून आलेले असतात, काही जिल्हा लेवल मधून आलेले असतात. तर प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण अडसूळ सरांसारखा एक चांगला मेंटर जो या सगळ्यांनाच एका लेवलला आणून ठेवतो. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं तर स्पर्धा, नावातच स्पर्धा असणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असताना मुलांच्या मध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही गोष्टींची गरज असते, ती म्हणजे त्यांना सपोर्ट द्यायची गरज असते, मानसिक सपोर्ट द्यायची गरज असते, मोरल सपोर्ट द्यायची गरज असते. हा सपोर्ट आपल्याकडून नेहमी दिला जातो. IITians परिवारामध्ये आल्यानंतर तो विद्यार्थी IITians परिवाराचा एक भाग बनून जातो. वी आर नॉट अ बिझनेस, वी आर अ फॅमिली. उत्सव कलेचा, उत्सव नव्या जोशाचा, उत्सव नव्या उमेदीचा, उत्सव कलाकारांचा. वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि न्यू गार्नियर मेन शॅम्पू कलर सहप्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2020-21 आज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. ZEE5 ॲप आताच डाउनलोड करा. सहप्रस्तुत करता सोनेरी क्षणांची सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि न्यू गार्नियर मेन शॅम्पू कलर, को पावर्ड बाय कोलगेट. स्माइल करा आणि सुरुवात करा. लक्स ते चंद्रसामक तेजस्वी चेहरा आणि पार्लेजी जी माने जीनियस स्पेशल पार्टनर बोर्नव्हिटा, तयारी जिंकण्याची. आणि मँगो विलेज गुहागर, निसर्गाच्या सानिध्यात स्वप्नवत घरकुल, प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट गोल्ड फ्लॅश विथ विजिबल फ्लॅश वेपर्स. छकुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये, आजी नातवंडांच्या प्रेमामध्ये आनंदाचे क्षण बनवा गिफ्ट सोबत. फेशियल सारखा ग्लो पाहिजे? नवीन लॅक्मे फ्रुटिलिशियस शीट मास्क. पॅक उघडा, मास्क घाला. 100% रिअल फ्रूट एक्स्ट्रॅक्टच्या गुणांसह हा तुमच्या त्वचेला देतो फ्रूट फेशियल सारखा ग्लो फक्त 15 मिनिटांमध्ये. मिळवा फ्रूट फेशियल सारखा ग्लो विथ लॅक्मे शीट मास्क. लॅक्मे रिइन्व्हेंट. सरप्राईज झीब्रा. बाबा चला स्कॅन करूया. ओ वाव. कुठे डॅड? ॲपली डू डाउनलोड करा आणि आपल्या मुलांबरोबर खेळा विथ किंडर जॉय. निव्या ॲलो हायड्रेशन ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट युक्त, जे त्वचेला हायड्रेट करतं, ज्यामुळे ती हेल्दी दिसते दररोज. निव्या ॲलो हायड्रेशन. निव्या आता मिळवा हेल्दी हायड्रेशन आणि SPF 15 ची सुरक्षा नवीन निव्या ॲलो प्रोटेक्शन सोबत. नवीन गार्नियर कलर नॅचरल्स ऑलिव्ह, आमंड आणि ॲव्होकाडो 3 ऑइल्सचं पोषण, जे देतं 50% जास्त शाईन, नरिश्ड केस आणि सर्वात चांगला कलर. आता मिळवा कलर नॅचरल्सच्या 7 शेड फक्त 49 रुपीज मध्ये. बाय गार्नियर नॅचरली. फक्त 100 रुपये. ऑफिस मध्ये माझा ज्युनियर आहे, 100 पुरेसे आहे. ज्युनियर आहे पण नवीन पेंट. नमस्कार अंकल, एक सेल्फी काढूया. सागर. हो पप्पा आलो, मी आलो 2 मिनिटांत. ज्युनियर आहे पण 3 कॅमेरावाला फोन. नमस्कार. साळवी. ज्युनियर आहे पण मिसेस साळवींची साडी तर पहा. अरे थांब थांब थांब, नवीन क्रोकरी सेट मधून नवीन कप घेऊन ये आणि त्यामध्ये चहा बनव. ज्युनियर. आय एम रिअली सॉरी सर. साळवी काय चकाचक केलंय घर, खूप खर्च केलाय हो ना. नाही सर, हा तर ट्रॅक्टर स्पार्क इमल्शन ही एशियन पेंट्सच्या बजेटवाल्या पेंटची कमाल आहे बस. एशियन पेंट्सचा नवीन ट्रॅक्टर स्पार्क इमल्शन बजेट मध्ये लावा, प्रत्येक शौक पूर्ण करा. सिनियर आहात, 500 रुपये घाला. निव्या सॉफ्ट तुमच्या ड्राय त्वचेला देते एक सॉफ्ट अनुभूती. चुटकी सरशी आता 45 रुपयांपासून सुरू. इम्युनिटीसाठी एक्सरसाइजच्या बरोबरच योग्य न्यूट्रिशनची ही गरज असते. वाढत्या वयाबरोबर इम्युनिटी वीक होते, ह्यासाठी एन्श्योर. यामध्ये आहे हाय प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन C सारखे 11 इम्युनिटी न्यूट्रिएंट्स. हे न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीमध्ये नवीन इम्युनिटी सेल्स बनवण्यात मदत करतात. एन्श्योर. लॉन्ग हेअर ड्रीम्स स्टॉप कटिंग. नवीन लॉरियल पॅरिस ड्रीम लेन्स, एक कॉकटेल वेजिटल केराटिन आणि कॅस्टर ऑइलचं रिस्ट्रक्चर करतं लेन्स आणि सील करतं स्प्लिट एंड्स. तुमचे लास्ट 3 सेंटीमीटर्स वाचवण्यासाठी फॉर द हेअर ऑफ युअर ड्रीम्स. नवीन ड्रीम लेन्स फ्रॉम लॉरियल पॅरिस. सेव्ह युअर लास्ट 3 सेंटीमीटर्स. युअर वर्थ इट. सरप्राईज झीब्रा. बाबा चला स्कॅन करूया. ओ वाव. कुठे डॅड? ॲपली डू डाउनलोड करा आणि आपल्या मुलांबरोबर खेळा विथ किंडर जॉय.
दुनिया आहे नॉकडाऊन पण ताजेपणा आणि मी शोधून I wanna feel सिंथॉल लाईम आणि सिंथॉल कूल 99.9% जर्म प्रोटेक्शन सह सिंथॉल साबण खरेदी करा आणि जिंका रॉयल एनफील्ड बाईक किंवा वाईल्ड क्राफ्ट बॅग दर आठवड्याला. काय दिसतेस पण केस सोड ना, जास्त सुंदर दिसशील. पांढरे केस लपवते. सोड त्यांना, मी सांगते तुला. कलर जपणूक करणारा कलर. 10 पट जास्त ॲलोवेराची जपणूक नवीन गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम ने. याचा नो अमोनिया क्रीम देते रिच कलर आणि केस दिसतात सॉफ्ट शायनियर. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम या कलर मध्ये आहे जपणूक. यार एक फ्रूटी मिल जाए बस. आलिया को फ्रूटी चाहिए. मेरे पास एक प्लान है. क्लमजी मैंगो लाओ. ओके बॉस, आई एम कमिंग आलिया. ओह नो, बिग रॉक. यू रॉक आलिया. मैंगो फ्रूटी. फ्रेश एंड ज्यूसी. निव्या ॲलो हायड्रेशन ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट युक्त, जे त्वचेला हायड्रेट करतं, ज्यामुळे ती हेल्दी दिसते दररोज. निव्या ॲलो हायड्रेशन. निव्या आता मिळवा हेल्दी हायड्रेशन आणि SPF 15 ची सुरक्षा नवीन निव्या ॲलो प्रोटेक्शन सोबत. इतने शैम्पूस ट्राई करने के बाद भी बाल झड़ रहे हैं क्योंकि ये सिर्फ बालों का टूटना रोकते हैं, जड़ों से झड़ना नहीं. लेकिन सीवामेड एंटी हेयर लॉस शैम्पू स्कैल्प में ब्लड सर्कुलेशन बढ़ाए, बालों का टूटना ही नहीं जड़ों से झड़ना भी रोके. सिर्फ साइंस की सुनो. सीवामेड. निव्या सॉफ्ट तुमच्या ड्राय त्वचेला देते एक सॉफ्ट अनुभूती. सुटकी सरशी आता 45 रुपयांपासून सुरू. काय झालं? टीचर ऍब्सेंट आहेत यार. I'll handle it. Breathe in. निव्या पर्ल अँड ब्युटी रोल ऑन पर्ल एक्स्ट्रॅक्ट सह, जो तुम्हाला देतो स्मूथ सुंदर अंडरआर्म्स, ज्यामुळे तुम्ही राहता कॉन्फिडंट. आवेश उद्याही टीचर येऊ नयेत. निव्या पर्ल अँड ब्युटी रोल ऑन. ट्राय करा नवीन डिओ मिल्क रोल ऑन मिल्क एसेन्स युक्त, जे देते तुम्हाला ब्युटिफुल नरिश्ड अंडरआर्म्स. काय झालं? बस मध्ये मुलांनी त्रास दिला. इथे बस. हे बघ तुझे केस, ह्यांना खेच किंवा पीळ ह्यांना त्रास होतो कारण हे स्ट्रॉंग आहेत. तू सुद्धा स्ट्रॉंग आहेस ना? एक आईस बनवते मुलीला मुळापासून स्ट्रॉंग. क्लिनिक प्लसचं मिल्क प्रोटीन आणि मल्टीव्हिटॅमिन फॉर्म्युला केसांना बनवतात मजबूत. क्लिनिक प्लस, तू स्ट्रॉंग आहेस. वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि न्यू गार्नियर मेन शॅम्पू कलर सहप्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2020-21 आज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप आताच डाउनलोड करा. सहप्रस्तुत करता सोनेरी क्षणांची सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि न्यू गार्नियर मेन शॅम्पू कलर. विद्यार्थी ते अधिकारी या प्रवासामध्ये अचूक माहिती, परिपूर्ण मार्गदर्शन तसेच उत्कृष्ट प्रशिक्षण यासाठी अर्थातच 100% यशासाठी IITians अकॅडमी ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरली आहे. तसेच संस्थेने देखील आपले हे स्थान विद्यार्थी हित आणि अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर नेहमीच अबाधित ठेवले आहे. नमस्कार मित्रांनो, मी संकेत गोरबाण, BE सिव्हिल, IITians अकॅडमी पुणे येथे जनरल स्टडीज हा विषय शिकवतो. जनरल स्टडीज विषय हा इंजिनिअरिंगच्या परीक्षेमधला सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे की जो तुम्हाला सर्वाधिक जास्त मार्क मिळवणारा विषय आहे. IITians अकॅडमी आणि अडसू सरांनी मला जनरल स्टडीज हा विषय शिकवण्याबद्दल चान्स दिला, त्याबद्दल सरांचा मी आभारी आहे. अडसू सर नेहमीच विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हितांसाठी प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा शिक्षक लोक विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या अकॅडमीमध्ये आलेला विद्यार्थी हा जेणेकरून लवकरात लवकर ऑफिसर कसा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी सर्व फॅकल्टी आम्ही प्रयत्न करत असतो. स्पर्धा प्रचंड आहे, फक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा. यश मात्र तुमचंच आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक. 2012 साली स्थापन झालेल्या या अकॅडमीतून आतापर्यंत 7000 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन मिळवलं. आजवर 900हून अधिक विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागातील क्लास 1 आणि क्लास 2 प्रवर्गामध्ये निवड झाली आहे. या सर्वांना स्वतः अडसूळ सरांनी मार्गदर्शन केलं आहे. नमस्कार, मी आयशा सोळंके. मी शेगाव जिल्हा बुलढाण्याची आहे. मी 2017 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादवरून
आणि फायनल इयरच असतानाच मला थोडं वाटत होतं की मी अधिकारी बनावं, क्लास 1 बनावं आणि त्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे त्यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले आणि त्यासाठीच MPSCच्या परीक्षेसाठीच मुख्य परीक्षेसाठी मी IITM अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना मला स्ट्रक्चर फार काही जमत नव्हतं, पण IITMमध्ये अडसूळ सरांनी स्ट्रक्चरचे जे काही 7-8 सब्जेक्ट आहेत त्याची खूप छान तयारी करून घेतली आणि त्याच्यामुळेच माझ्या मुख्य परीक्षेचा स्कोअर खूप छान आल्यामुळे माझं असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून सिलेक्शन झालं. अर्थात माझं क्लास 1 पद मला मिळालं नाही, पण मी काही माझी हिंमत हारली नाही. परत 2018मध्ये मी MPSC द्यायचं ठरवलं आणि परत सगळा अभ्यास केला आणि 2018मध्ये मला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड 1 म्हणून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सध्या माझं नाशिकमध्ये ट्रेनिंग चालू आहे आणि MPSCचा प्रवास खरंच खूप छान होता आणि खूप प्रॉब्लेम्सही आले मला, पण माझे टेक्निकल सब्जेक्ट स्ट्रॉंग झाल्यामुळे मला काही एवढा विशेष जास्त प्रॉब्लेम्स नाही आले, पण प्रॉब्लेम्स भरपूर लोकांना येतात आणि एक अधिकारी बनायचं म्हटलं तर प्रवास मोठा असतो आणि प्रवासात अडथळे येतात, पण कधीही घाबरून न जाता आपलं एक ध्येय समोर नेहमीच निश्चित ठेवायला हवं आणि MPSC हा एक असा विषय आहे की त्याला पेशन्स लागतो, कारण रिझल्ट्स वगैरेमध्ये भरपूर टाइम जातो, पण आपण जर पेशन्स ठेवून जर काम केलं तर आपण आपलं अधिकारी बनायचं स्वप्न निश्चितच नक्की होईल. आणि जे काही नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा आणि व्यवस्थित मेहनत घ्या आणि पेशन्स हारू नका आणि तुमचं क्लासरूम बनायचं स्वप्न आहे ते नक्कीच एक दिवस पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास आणि अभ्यासाची जोड आणि आत्मविश्वास असला तर तुम्ही क्लास 1 अधिकारी नक्की बनू शकाल. आणि अशा प्रकारे मी सर्व काही जे काही नवीन स्टुडंट्स आहेत जे काही MPSCचा अभ्यास करतायत यापुढे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, मी पवित्रा देवरे. मी IITM अकॅडमी पुणे येथे MPSC अभियांत्रिकी सेवा याच्यात मी मेन्सचे शिक्षण घेत आहे. इथे आम्हाला अडसूळ सर मेन्ससाठी शिकवतात. त्यासाठी आम्हाला लागणारे प्रश्न आणि त्यासाठी लागणारे आम्हाला ॲडवाइसेस सगळं सरांकडनं वेळच्या वेळी भेटतं. त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट सोप्या आणि साध्या पद्धतीने प्रत्येक कन्सेप्ट शिकवली जाते आणि त्यामुळे मला खूप फायदा होत आहे. थँक्यू IITM अकॅडमी. मी घोळवे कैलास परमेश्वर 2018-19चा IITMचा विद्यार्थी. मी जेव्हा 2018ला IITMला क्लास लावला त्यावेळेस मी फर्स्ट टाइम क्लासमध्ये आलो. क्लासची 400-500 मुलांची स्ट्रेंथ बघून मला असं वाटलं की मला इथं काय समजेल की नाही. आणि ज्यावेळेस क्लास सुरू झाला मला असं वाटलं आता की मला काही समजत नाही, एवढ्या मुलामध्ये सगळे सर शिकवतात, फास्ट सिलेबस संपून जाईल आणि मला माझे पैसे वेस्ट होतील. पण नंतर कळालं की प्रत्येक गोष्ट जी गोष्ट कळत नाही सरांनी एक एक गोष्ट 2-2, 3-3, 4-4 वेळेस जेवढे वेळेस तुम्हाला आढळ त्यावेळेस जेवढे वेळेस तुम्ही विचारताल तेवढे वेळेस एकदम समजूनदारपणे सांगितली. कधीही सर आमच्यावर चिडले नाहीत, रागवले नाहीत आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आम्ही विचारायचो त्यावेळेस सांगायचे. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स पास झालो आणि क्रेडिट गोज टू अडसूळ सर आणि IITM अकॅडमी. इथे अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त भाग हा अडसूळ सर स्वतः शिकवण्यावर भर देतात आणि सोबतच इतर विषय शिकवायला येणारी सगळीच मंडळी पुरेशी तज्ञ असतील याकडे लक्ष दिले जाते. एवढेच नाही तर वेळोवेळी प्रत्येक प्रशिक्षक देखील आवश्यक ती पूर्व तयारी करत असतो. दुसरं महत्वाचं म्हणजे इथे विद्यार्थ्यांना अगदी शांतपणे अभ्यास करता यावा याकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा म्हणजेच लायब्ररी, वायफाय, स्टडी रूम, अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका अशा सगळ्या सुविधा IITM अकॅडमीने पुरवल्या आहेत. अशा पद्धतीने शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड दिली. एवढंच नाही तर इथे मुलांसाठी जवळपास मेसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तशाच इतरही आवश्यक त्या सुविधा आहेत ज्यामुळे मुलं एकदम कम्फर्टेबल वातावरणात अभ्यास करू शकतात. या सगळ्या प्रशस्त आणि अभ्यासाला पूरक अशा वातावरणात विद्यार्थी जेव्हा वावरत असतात तेव्हा आपोआपच त्यांच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचेच रूपांतर पुढे जाऊन यशात होते. अर्थात यासाठी आवश्यक ती सगळी खडतर मेहनत इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी घेत असतो आणि त्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा जास्तीच्या मार्गदर्शनाबरोबरच समुपदेशनापर्यंत सर्वतोपरी सहकार्य करायला इथला व्यवस्थापक वर्ग तसेच टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ हा नेहमीच तत्पर असतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा विद्यार्थी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये कोणत्याही स्ट्रीमचा असू देत, मग तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा असू देत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असू देत किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा असू देत, तो आमच्याकडे येत असताना अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतो. आणि हे स्वप्न घेऊन येत असताना तो आमच्यावरती जो एक निस्सीम विश्वास दाखवतो, हा विश्वास सार्थकी लावण्याचं आम्ही काम नक्कीच करत आलोय. आणि म्हणूनच मी म्हणतोय, दे ट्रस्ट वी डिलिव्हर. नमस्कार, मी विवेक बाळासाहेब लोंढे 2018च्या बॅचचा विद्यार्थी आहे. कुठल्याही सिच्युएशनमध्ये स्वतःला की बाबा कुणीही कसा क्वेश्चन विचारला की बाबा सांगण्याची पद्धत, मुला मग क्लासमध्ये गोंधळ असेल, अरे प्लीज शांत बसा, की टीचिंगची पद्धत असेल, मार्गदर्शनाची पद्धत असेल, भले ते 10 वेळा का असं ना, एखादी गोष्ट समजलं नाही त्या विद्यार्थ्यांना 10 वेळा विचारू द्या की सर मला हे समजलं नाही. ते एकदा दोनदा तीनदा अख्खा क्लास जे 4-5 4 ते 4.5 ड्युरेशन असतं त्यांच्या क्लासचं एका बॅचचं, की ते त्यांना ते एक्सप्लेन करावे, तेवढा वेळ जर गेला, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आला तर सर विचारलं सरांना की सर हे असं सर नाही समजलं, तर ते तुम्हाला सांगायला मागे पुढे बघणार नाही. ते म्हणणार नाही की बाबा तुला समजलं नाही की बाबा पुढे कसं जायचं, हे असं काही नाहीये सरांपाशी. म्हणजे बेस्ट आहे, म्हणजे सरांचा स्ट्रक्चर म्हणजे दिवसेंदिवस कॉम्पिटिशन हे खूप वाढत आहे. एक्झाम देणारे नंबर ऑफ स्टुडंट्स देखील वाढत आहेत. सो जर तुमचं एम टार्गेट हे तुम्हाला अचीव करायचं असेल तर तुमचा फोकस हा क्लिअर असला पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधली कोणतीही एक्झाम क्लिअर करू शकता जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर मोटिवेशन मिळालं तर. सो IITians अकॅडमी मध्ये कन्सेप्च्युअल आणि एक्झाम ओरिएंटेड शिकवण्याचं काम जे आहे ते आम्ही इथं करत आहोत. विद्यार्थ्यांना योग्य ते स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्यासाठी IITians पब्लिकेशन तर्फे अभ्यासक्रमाशी निगडित बऱ्याच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकांच्या जडणघडणीवर अडसूळ सर स्वतः जातीनं लक्ष देत असतात. केलेल्या कर्माचे योग्य ते फळ आपल्याला नक्की मिळतच या भगवद्गीतेतील कर्माच्या सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवून IITians अकॅडमीची आजवरची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हेलो एवरीवन, मेरा नाम अनम शेख है. मैं यहाँ IITians अकेडमी पुणे में MPSC MES प्रीलिम और मेंस के लिए पढ़ रही हूँ. यहाँ पे अड़सूल सर हमें बहुत ही अच्छे से पढ़ा रहे हैं. मी विक्रम विलास काळे IITians प्रेमीचा स्टुडंट असून मला कॉलेजमध्ये आजपर्यंत जे काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या नव्हत्या ते इथं आल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. मी ॲक्च्युली आलतो कशासाठी, WRD एक्झाम देण्यासाठी. आल्यानंतर इथं समजलं की म्हणजे कॉलेजला जास्त कन्सेप्ट क्लिअर होत नाही. इथं आल्यानंतर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. सरांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने लाभलं. एक म्हणजे गोष्ट आवडायची की ते आज झालेलं दुसऱ्या दिवशी ते रिवाइज करण्यासाठी क्वेश्चन्स विचारायचे क्लासमध्ये, त्यामुळे अजून जास्त अभ्यास होऊन जायचा. एव्हरीथिंग इज पॉसिबल टू अ विलिंग हार्ट. जर तुमची प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची, मेहनत करण्याची इच्छा असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. जर तुम्ही इंजिनिअरिंग फील्ड मधल्या कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही IITians अकॅडमीचा पार्ट बनू शकता. IITians अकॅडमी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सिव्हिल, मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षेबद्दल आणि तिच्या तयारीबद्दल फक्त माहिती नव्हे तर तज्ञांकडून परिपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि हमखास यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक अडसूळ सरांच्या IITians अकॅडमीला एकदा